नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लाड माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार तुरीचा बाजारभाव। या ठिकाणी 8,000 पण सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव 8,000 पण। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव 8,000 पण। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत। तर बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव 8,000 पण। या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत असणारी त्या ठिकाणी तुरीची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि एकंदर 2025च्या पूर्ण वर्षामध्ये देशात तुरीची लागणारी गरज व असणारा साठा व होणारी आयात या सर्वांचा ताळमेळ घातल्यावर आपल्या लक्षात येईल की अखेर कधी होणार तुरीचा भाव या ठिकाणी 8,000 पार। तर बघा मित्रांनो, जर देशातील एकंदर तुरीचा वापर बघितला तर तो जवळपास 47 ते 48 लाख टनांच्या आसपास आहे। यंदाच्या वर्षी देशातील तुरीचं उत्पादन हे जवळपास होणार आहे 36 ते 37 लाख टन, आयात 8 ते 9 लाख टन। या सर्वांचा जर एकत्रित विचार केला तर कुठेतरी 45 लाख टनांच्या आसपास आपण पोहोचू शकतो। एकंदर 2 ते 3 लाख टनांची गरज आणखीन भासणार आहे, यामुळे तुरीचा बाजारभाव जास्त काळ दबावात राहणार नाही। परंतु मागच्या वर्षी जेवढी तेजी आली तेवढी तेजी सुद्धा तुरीच्या भावात येणार नाही आणि तुरीचा बाजारभाव यावर्षी आपल्याला 11-12 हजारापर्यंत जाताना सुद्धा दिसणार नाही, तर तूर ही एका रेंजमध्ये या ठिकाणी दिसणार आहे। सध्या तुरीचा बाजारभाव देशातील बाजारामध्ये आपण बघितला तर 6.5 ते 7.5 हजाराच्या दरम्यान आहे। बहुधा 7 हजाराच्या खाली तुरीचा बाजारभाव जास्त दिसतोय। त्यामुळे हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवांना विचारले की तुरीचा बाजारभाव कधी होणार 8,000, तर लक्षात घ्या सध्या आवक सुरू झाली। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात आवकेचा जोर राहतो आणि मे महिन्यापासून हळूहळू आवक कमी व्हायला सुरू होते। म्हणजे आपण जर बघितलं मे महिन्यात आवक कमी होईल, जून महिन्यापासून फेस्टिवल डिमांडमुळे तुरीची गरज वाढेल। या सर्व गोष्टीचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल व यामुळे आपल्याला जून महिन्यापासून भविष्यात तुरीच्या भावात चांगली तेजी दिसायला सुरू होईल। या तेजीमध्ये जून महिन्यात तुरीचा बाजारभाव 8,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं मत। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर एक लक्षात घ्या, तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत तुरीचा भाव काही 7.5 हजाराच्या वर जाताना दिसणार नाही। तुम्हाला पैशाची आवश्यकता फेब्रुवारी मार्चमध्ये पडणार असेल तर तुम्ही हमीभावावर तूर विक्री करून टाका आणि जर तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्हाला नक्की जून महिन्यात 8,000 ते 8,500 बाजारभाव तुरीचा यावर्षी मिळणार, पण 10,000ची अपेक्षा सोडून द्या। भविष्यात देशातील बाजारात तुरीचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।